नमस्कार. मनाचे श्लोक या मालिकेत आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक 26. नेहमीप्रमाणे आधी श्लोक बघूया. देहे रक्षणाकारणे यत्न केला, परिशेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. म्हणजे काय तर स्वतःच्या शरीराचं रक्षण करायचं तू कितीही प्रयत्न केलास तरी आज न उद्या मरण येणारच आहे. त्यापेक्षा राघवाची भक्ती कर, म्हणजे ही प्रापंचिक काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आधीच्या श्लोकामध्ये आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय की मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, पण तू वीट येऊ देऊ नकोस. तसं त्यांनी ह्याच्यामध्ये पण सांगितलंय. पुन्हा आपल्याला एकदा राघवाची भक्ती करायला सांगितलेली आहे. आणि काय सांगितलंय की हे देहाचं रक्षण करता तू जे जे काय करतोस ते प्रयत्न करून काही उपयोग नाहीये, कारण ते इथेच ठेवून जायचंय. आता देहाचं जे काय अनुभव आहे, देहाचं जे सुख आहे, देहाचा जो आनंद आहे, देहाचा जो दुःख आहे, ते आपण कुठल्या पातळीवर अनुभवतो? तो मनाच्या पातळीवर अनुभवतो. आपलं मन जे आहे ते आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण करतं आणि मग ते पूर्ण करण्याकरता आपण कर्म करतो. आणि मग त्याच्यातनं ज्या काही भावना उत्पन्न होतात, आनंद, सुख, परिपूर्णता म्हणा, दुःख म्हणा, निराशा म्हणा, हे सगळं आपण मनाच्या पातळीवर अनुभवतो. हा जो देह आहे त्याचं रक्षण करायला तू कितीही प्रयत्न केलास, कारण आपल्याला असं कायम वाटत असतं ना की हा देह म्हणजेच मी आहे आणि हा देह कायम स्वरूपी अगदी अखंड कायम माझ्याबरोबरच राहणार आहे, त्याला काही होणार नाहीये आणि त्याला काही होऊ नये म्हणून मी काळजी घेणार आहे. मग आपण त्याच्याकरता डॉक्टरांकडे जाऊन वेगवेगळे औषधं घेतो म्हणा, किंवा काही आजार असतील तर ते होऊ नयेत म्हणून प्रिकॉशन घेतो, आहार चांगला करायचा प्रयत्न करतो, सगळे प्रयत्न करतो. ते शरीर सुंदर ठेवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. पण तू अरे कितीही प्रयत्न केलास या देहाला अगदी अखंड तुझ्याबरोबर ठेवायला, तरी सुद्धा हा देह राहणार नाहीये. मग चिरंतन काय आहे? तर त्याच्यामध्ये असलेला तू म्हणजे आत्माराम, तो जो आहे तो चिरंतन आहे. तू हे देह हा ह्या जन्मापुरता तुला दिलेला आहे. त्यामुळे हे जे काही सारखं तू माझा देह, माझं शरीर आणि त्याचे चोचले पुरवण्याकरता किंवा त्याचे लाड पुरवण्याकरता जे जे काय करतोयस, किंवा त्याच्या रक्षणाकरता जे जे काय करतोयस, त्याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवू नको. कारण एक ठराविक काळापर्यंतच हा देह तुझ्याबरोबर आहे, पण तू घेतलेलं राम नाम मात्र अखंडपणे तुझ्याबरोबर येणार आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला परत एकदा सांगितलंय की ह्या देहाच्या रक्षणाकरता जी काही ऊर्जा वाया घालवतोय, जी काही धडपड करतोयस, ती वेळीच थांबव. त्या रामरायाच्या चरणी स्वतःला अर्पण कर. पुढे काय होणार आहे ती चिंता सुद्धा त्याच्या चरणी अर्पण कर. आणि जेव्हा हे कधी शक्य होईल, जेव्हा तू सातत्याने ध्यान करशील, तेव्हा हळूहळू हळूहळू तुझ्या लक्षात येईल की ज्या देहाकरता मी एवढा सगळं करतोय व्याप, तो देह काही क्षणापुरता आहे. मात्र हा समोर असलेलं जे रघुनायकाचं रूप आहे, त्याचं जर मी ध्यान केलं तर ते माझ्याबरोबर पुढील जन्मी सुद्धा येऊ शकेल. हा देह जेव्हा टाकून जायची वेळ असेल तेव्हा ते माझ्याकडे जमा असेल, कारण हा देह दिवसेंदिवस थकतच जाणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती जास्त लक्ष देऊ नकोस. तुझी सगळी जे काही भविष्य आहे ते सुद्धा रामाच्या चरणी अर्पण कर. महाराज म्हणतात ना, गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणतात, अरे तुमचा प्रपंच तुम्ही माझ्यावर सोडून तर बघा, तुमच्यापेक्षा मी तुम्हाला तो चांगला करून दाखवेन. पण आपली इच्छाच होत नाही, कारण प्रपंच माझा, माझा म्हणजे कोणाचा? माझ्या या देहाचा, असं आपण मानतो. आणि म्हणून तिकडनं लक्षच हटवून टाक आणि ते लक्ष पूर्णपणे रामाच्या चरणी एकाग्र कर की हळूहळू हळू तुला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची कल्पना येईल. धन्यवाद.